त्यानंतर वनिता ॲग्रो केमिकल्स सांगली यांनी एक समोर स्टॉल लावलेला आहे. त्या संदर्भामध्ये श्री विशाल ढेकळे हे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. नमस्कार. आज आपण इथं भारतीय किसान संघ जिल्हा लातूर तर्फे आयोजित सोयाबीन पिकाच्या चर्चासत्रात उपस्थित आहोत. गेली बराच वेळ इथं उपस्थित मान्यवरांनी तुम्हाला सोयाबीन पिकाबद्दल मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यानंतर मी आता वनिता ॲग्रो तर्फे तुम्हाला थोडक्यात वनिता ॲग्रोच्या उत्पादनांची ओळख करून देणार आहे. तत्पूर्वी मी विशाल ढेकळे, मी वनिता ॲग्रोसाठी गेली 14 वर्ष काम करत आहे. काम करत असताना वनिता ॲग्रोनं वर्षानुवर्ष गेली 15 ते 20 वर्ष शेती क्षेत्रात काम करत असताना भारतीय बाजारपेठेत आंतरराष्ट्रीय गुणवत्तेची उत्पादनं कशी देता येतील यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. ते करत असताना त्यांनी वेळोवेळी परदेशातील शास्त्रज्ञांचं सुद्धा मार्गदर्शन घेतलेलं आहे. तसेच हे काम करत असताना कंपनीनं माती आणि पाणी परीक्षण किंवा पानदेठ परीक्षण याचा एक महत्वाचा भाग म्हणून क्रॉप लॅब नावानं आपली प्रयोगशाळा सुद्धा सुरू केलेली आहे, की जी आंतरराष्ट्रीय दर्जाची परीक्षण करते. या सर्वाचाच एक भाग म्हणून मी तुम्हाला थोडक्यात या संदर्भात माहिती देणार आहे. यापुढे ओके. बरोबर. वनिता ॲग्रोची सुरुवात ही कोल्हापूरमध्ये इचलकरंजी ताकवडे गावात सुरू झाली. सुरुवातीला काम करताना कंपनीचे मालक नेताजी पवार यांनी केमिकल्स म्हणजे गुळ क्षेत्रात गुळ तयार करण्यासाठी पहिल्यांदा जी केमिकल्स दिली जातात त्याच्यासाठी सुरुवात केली. आणि महत्वाचं म्हणजे त्याची सुरुवात ही लातूर जिल्ह्यातच झाली, कारण माझ्या माहितीप्रमाणे लातूर जिल्ह्यात गुळाळ पहिली जास्त होती. त्यातच काम करत असताना त्यांना शेती क्षेत्रात चांगल्या दर्जाची विद्राव्य खतं आपण देऊ शकतो हा एक मार्ग दिसला. त्याचाच एक भाग म्हणून कंपनीनं गेली 15-20 वर्ष झालं ताकवड्यामध्ये वनिता ॲग्रोचा प्लॅन सुरू केले आहे. सांगायची एक अभिमानाची बाब म्हणजे सुरुवातीच्या काळात आपण बरीच खतं इम्पोर्ट करायचो. कंपनीचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊसेस आहेत, प्रोडक्शन प्लांट आहेत. सिलेक्टेड न्यूट्रिएंट्स कंपनी स्वतः तयार करते. इव्हन आता मार्केटमध्ये येणारी जी बरीच खतं आहेत ती आपण इम्पोर्ट करतो. वनिता ॲग्रो बद्दल एक सांगायची आम्हाला अभिमानाची गोष्ट म्हणजे कंपनी स्वतः बरीच वॉटर सोल्युबल उत्पादन तयार करते. याच्यासाठी कंपनीच्या बॅक ऑफिसला नामवंत लोक काम करत असतात. पुढे जसं की मी मगाशी म्हणलो की कुठलाही उत्पादन देण्या अगोदर त्याच्या मागे त्याचं पारदर्शकता जास्त महत्वाची असते. वनिता ॲग्रोची ही लॅब आहे. ही लॅब इचलकरंजी मधली आहे की कुठलाही एखादा प्रोडक्ट मार्केटमध्ये आणताना कंपनी त्याच्या अगदी रॉ मटेरियल पासून सगळ्या गोष्टींचं परीक्षण करते. त्या गोष्टी परीक्षण केल्यानंतर त्या क्रायटेरियामध्ये त्या गोष्टी पास झाल्या तरच त्या उत्पादनापर्यंत जातात. ह्या प्रयोगशाळेमध्ये काम करताना इथं कोट्यावधीची उपकरणं आज कंपनी वापरत आणते की तिथं पीजीआर्स पासून अगदी न्यूट्रिएंट्स पासून सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात. इव्हन आमच्याकडून एक अभिमानाची गोष्ट अशी की वनिता ॲग्रोची व्हिजिट ही आम्ही शेतकऱ्यांना सुद्धा करून देतो की जे काही तुमच्यापर्यंत पोहोचतंय ते कसं तयार होतं ती पूर्णपणे पारदर्शक प्रोसेस जी आहे ती पारदर्शकपणे तुम्हाला दाखवली जाते. आम्ही हजारो लाखो शेतकऱ्यांना आतापर्यंत वनिता ॲग्रोच्या फॅक्टरीची व्हिजिट केलेली आहे की जिथं तुम्ही तुमच्या डोळ्यानं ज्या गोष्टी चालू असतील त्या सगळ्या तुम्ही बघू शकता, हाताळू शकता, त्याची माहिती घेऊ शकता. अशा पद्धतीनं कंपनीचा किंवा कंपनीच्या मालकांचा काम करण्याचा मानस इतकाच की जे आपण तयार करतोय ते शेतकऱ्यांपर्यंत तेवढ्याच पारदर्शकपणे पोहोचलं तर शेतकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास खूप चांगल्या पद्धतीने राहील. पुढे ही नाशिक मधली लॅब आहे. जवळपास 5,000 स्क्वेअर फुटामधली लॅब आहे. आता जर म्हटलं तर आपले सुरुवातीच्या काळात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे किंवा दर्जाची परीक्षण होत नव्हती. त्याचाच एक भाग म्हणून ह्या क्रॉप लॅबची सुरुवात झाली. कारण द्राक्ष पिकामध्ये थोडा संवेदनशीलपणा जास्त असतो. त्याचाच एक भाग म्हणून पाणी परीक्षण, माती परीक्षण, नंतर देठ परीक्षण ह्या गोष्टी आजच्या काळात महत्वाच्या. जसे की आता सर म्हणले की आता खतांच्या किमती अवाढव्य वाढलेल्या आहेत. मला वाटतं की वनिता ॲग्रोची पहिली सुरुवात असेल एका कंपनीची की जी स्वतःही उत्पादनं देते पण ती स्वतःही म्हणते की तुम्ही पानदेठ परीक्षण करा, माती परीक्षण करा, जमिनीमध्ये काय घटक आहेत ते बघा, पाण्यात काय घटक आहेत बघा आणि त्याच्यानुसार तुम्ही खतांचा वापर करा.
असं काहीच नाहीये की आम्ही एखादं उत्पादन तयार करतोय म्हणून ते शेतकऱ्यांनी वारंवार वापरलं पाहिजे. जर आमच्या कंपनीचा पहिल्यापासून असा अजेंडा आहे की जर एखादी गोष्ट पिकामध्ये उपलब्ध असेल तर ते कदाचित तुम्ही आमचंही खत वापरू नका. कारण कसं आहे, तिथं पुन्हा रिॲक्शन्स होतात खतांच्या, कुठले घटक जास्त कुठले कमी, इफिशियन्सी, डिफिशियन्सी, टॉक्झिसिटी, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आपण क्रॉप लॅबचा वापर करतो. आजपर्यंत लाखो शेतकऱ्यांनी आपली पाणलोट परीक्षण अगदी द्राक्षाची असतील, केळीची असतील, भाजीपाल्यामध्ये असतील, ऊसाची असतील, तिथं दिलेली आहे. त्यानुसार आपण लोकांना मार्गदर्शन करतो. आणि याचा एक भाग म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाची लॅब आपण जपताना नुकतेच काही आंतरराष्ट्रीय ख्यातीवर काम करणारे एक्सपोर्ट दर्जाचे शेतकरी नुकतेच कंपनीला व्हिजिट देऊन गेले की जे चिली आफ्रिकेची होती, की त्यांना कंपनी बघायची होती की तुम्ही काय लेवलवर काम करता. आम्हाला एक चांगली गोष्ट वाटते की ज्यावेळी आपण आंतरराष्ट्रीय ख्यातीवर काम करतो त्यावेळी त्या लेवलची पारदर्शकता आपल्याला जपायला लागते आणि आम्ही त्यात सातत्यपूर्ण काम करतोय. पुढे घ्या. मी थोडक्यात तुम्हाला उत्पादनं सांगतो कंपनीची. थांबा. जसे की आपण आता वर्षानुवर्षी शेती करता, ह्यात मी काही नवीन तुम्हाला सांगायची गरज नाही. पण वनिता ॲग्रोची आदित्य नावाने जी सिरीज येते त्यात आता ज्या जनरिक्स ग्रेड असतील वॉटर सोल्युबलच्या, की 1919 पासून 1261 पासून 05234 असेल, 0050 असेल, कॅल्शियम नायट्रेट असेल, की जसे की आता सरांनी सांगितलं की सुरुवातीच्या टप्प्यात 1261चा वापर करू शकताय, कॅल्शियम नायट्रेटचा वापर करू शकताय, पुढे जाऊन पोटॅशियम शोनाइटचा वापर करू शकताय. त्याच्यामध्ये अजून काही गोष्टींचा अपडेट केलेला आहे की पोटॅशियम शोनाइटच्या काही पुढच्या ग्रेड आहेत पीएमएस म्हणून, ज्यात जसे की आता सर म्हणले की सल्फरचा वापर तुम्हाला केला पाहिजे. तेलवर्गीय पिकांना तर सल्फर लागतं. अगदी तसंच शोनाइटच्या पुढची ग्रेड म्हणला तर पीएमएस आहे की ज्यात सल्फर कंटेंट जास्त आहे. अशा ग्रेडचा तुम्ही वापर करू शकता. ज्या नेमक्या खताचा वापर केला तर उत्पन्नही चांगले मिळेल, रिझल्टही चांगले मिळेल आणि योग्य वेळी योग्य खतं वापरली तर अवास्तव होणारा खर्चही वाढणार नाही. त्या सर्व खतांचा पुढे आता यामध्ये अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे आता तुम्ही जनरिक ग्रेड बघितला. आता हे नोबेल सिरीज आहे. नोबेल म्हणजे काय, सध्या बघताय तुम्ही की जमिनीचे पीएच वाढत आहेत. मग त्यासाठी काय करावं लागेल, सर्वात महत्वाचं म्हणजे जमिनीवर काम करताना हिरवळीची पिके वगैरे किंवा सल्फर मॅग्नेशियम याचा वापर करावा लागेलच. पण खतांमध्ये जाताना आज आपण ऍसिडिक खत आणलेले की ज्याच्यामुळे काय होईल, जमिनीमध्ये देताना त्याची उपलब्धता चांगल्या पद्धतीने वाढेल. त्यासाठी आपण ऍसिडिक ग्रेड आणलेले आहे, त्याचाही तुम्ही वापर करू शकता. नेक्स्ट एक मिनिट. सल्फेट मध्ये बोललात तर जसे की मगाशी सर म्हणले मॅग्नेशियम सल्फेट किंवा मॅग्नेशियम सल्फर आणि कॅल्शियमचा एकत्र वापरणारी खतं आणि भूसुधारक म्हणून सपोर्ट ज्यात कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर असतं, याचाही तुम्ही बेसल डोस साठी चांगल्या पद्धतीनं वापर करू शकता. नेक्स्ट जसं की मगाशी सर म्हणले की मायक्रोन्यूट्रियन्सचा विषय येतो, त्यात झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, बोरॅक्स ही खतं सुद्धा आपण बेसल डोसला वापरू शकतो. पुढे जसं की आता सर म्हणले की मायक्रोन्यूट्रियन्स फॉलिओ मध्ये देताना चिलेटेड मायक्रोन्यूट्रियन्स द्यावे, तर सिक्वेल म्हणून जी आमची रेंज आहे ही सगळी चिलेटेड मायक्रोन्यूट्रियन्स देते. आम्हाला एक सांगायची अभिमानाची गोष्ट म्हणजे आपण ही प्रोडक्ट लोक जनरली इम्पोर्ट करत असतील, आपण ही उत्पादने एक्सपोर्ट सुद्धा केली आहे. इतक्या उच्च प्रतीची आपण ही उत्पादने देतो. त्याचा वापर तुम्ही स्टेजनुसार करू शकता. जसे की सर झिंक म्हणले किंवा काही तुम्हाला ग्रेड 2 मध्ये न्यूट्रिएंट्स म्हणतात, तसं सिक्वेल सेम 2 वगैरे ह्या गोष्टी इथं आपण देतो. पुढे ओके, थोडं फेरस बद्दल बोलतो फक्त. फेरस आणि झिंक बद्दल जसं की सरांनी मगाशी झिंक रिकमेंड केलं, आपण एडीटीए झिंक वापरतो. त्यातच एक पुढचा भाग म्हणून आपलं एचडीपी झिंक येतं की सरासरी झिंक आपण 10-12% वापरतो, हे 17% मध्ये झिंक येतं. हे एचडीपी हायड्रॉक्सी इथिलीन डायफॉस्फेटिक ऍसिड बेस मध्ये येतं. याचा तुलनेने इतर झिंक पेक्षा अपटेक चांगल्या पद्धतीने होतो की ज्याचा तुम्हाला त्यावेळी वापर चांगल्या पद्धतीने करता शकतो. पुढे कॅल्शियम, झिंक आणि बोरान. जसं की कॅल्शियमचा वापर सुद्धा आपल्या पिकाला खूप चांगल्या पद्धतीने गरजेचा आहे, झिंकचा गरजेचा आहे आणि बोरानही गरजेचा आहे. म्हणून आपण हे तिन्ही घटक एकत्र असणार, झिंक, कॅल्शियम, बोरॉन एकत्र असणार झेडबी आणलं की जे तुम्ही त्यावेळी सेटिंगच्या पिरियडमध्ये स्प्रे मध्ये देऊ शकता, ज्याचं प्रमाण 1.5 ते 2 ग्रॅम राहील. पुढे सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये सल्फेट बेस मध्ये पण आपण न्यूट्रिएंट्स आणलेले आहेत. फक्त ह्यातला फेरस 8 ते 10 पेज पर्यंत स्टेबल राहतो. त्याचा वापर तुम्ही खतातून युरिया मधून दिला तर 2 किलो एका बॅग बरोबर देऊ शकता. स्प्रे मध्ये द्यायचं असेल तर तुम्ही 2 ते 2.5 ग्रॅम देऊ शकता.
कॅल्शियम बद्दल बोलायचं म्हणलं तर ऍक्च्युअल हा सोयाबीन मध्ये तितका आपण वेगळं कॅल्शियम वापरत नाही, कॅल्शियम नायट्रेटला जातो, पण ते लिक्विड कॅल्शियम आहे आणि कॅल्शियम डायफॉस्फेट आहे, जिथं फॉस्फरस आणि कॅल्शियम दोन्ही एकत्र संयोग राहतात, की ज्याचा तुम्हाला सेटिंग पासून पुढे खूप चांगला फायदा होऊ शकतो. जिप्सॉल हे कॅल्शियम आणि सल्फरचं एक गुणोत्तर आहे, की हे आम्ही शक्यतो आळवणीसाठी देतो. सोयाबीनला शक्यतो तितकी आळवणी होत नाही. ह्याचा फक्त फायदा काय, ह्यानं मुळ्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होते. कॅल्शियमचा खूप चांगला रोल आहे, कॅल्शियमचा रेशो चांगल्या पद्धतीने वाढतो. कॅल्शियम सल्फेट जिप्सॉलचा वापर शक्यतो आपण ड्रीपसाठी, जमिनीच्या भूसुधारक म्हणून करतो, रूट झोन डेव्हलप व्हायला करतो, सेटिंग मध्ये खूप चांगला फायदा होतो. पुढे जसे की सरांनी आता बियाणे ट्रीटमेंट सांगितलं, आपलं रायझोफ्लोरा म्हणून मायक्रोरायझा आहे, सहजीविक पद्धतीने काम करणारी ही बुरशी आहे. आम्ही ह्याचाही सीड ट्रीटमेंटसाठी एकरी 200 ग्रॅम रिकमेंडेशन करतो. त्याच्यानंतर हायकॉन 75, जसे की सर मगाशी म्हणले की पीजीआरस किंवा अमिनो ऍसिड्स, तर तुम्ही सगळे मान्यवरांनी खूप चांगली माहिती दिली, पण मला एक माझ्या बाजूने शेअर करावं वाटतं की काही अमिनो ऍसिड्सचा सेटिंगसाठी खूप चांगला फायदा होतो, की ज्यात अर्जिनिन असेल, प्रोलिन असेल, लायसिन असेल, ट्रिप्टोफॅन असेल. तर हायकॉन 75 किंवा हायकॉन 60 मध्ये 19 प्रकारचे इसेन्शियल अमिनो ऍसिड्स आहेत, की जे तुम्हाला पिकाच्या जैविक अजैविक ताणाच्या वेळी कामाला मदत करतील. अर्थात पिकाच्या त्यावेळी त्या गोष्टी करणं गरजेचंच आहे, पण त्यावेळी जर त्या स्टेजला चांगल्या पद्धतीने पास करायचं असेल तर हायकॉन 75 चा तुम्ही वापर करू शकता. हे सरासरी 35-40 दिवसापासून 60 ते 75 दिवसापर्यंत आपण रिकमेंड करतो. तिथं सेटिंगसाठी आणि सायझिंगसाठी हायकॉनचा खूप चांगल्या पद्धतीने फायदा होतो. जसे की खूप चांगल्या पद्धतीचे स्टिकर आणि स्प्रेडर आपण बघतो. आपण इथं क्रेसिलचा वापर आम्ही प्रामुख्याने सांगतो, कारण जनरली स्टिकर्स असतात, स्प्रेडर्स असतात आणि पेनिट्रेटर असतात. हे सिलिकॉन बेस मध्ये क्रेसिल येतं, की जे तुम्हाला स्टिकर म्हणूनही काम करतं, नंतर तुम्हाला ते स्प्रेडर म्हणूनही काम करतं आणि ट्रान्सलॅमिनार पद्धतीने हे पेनिट्रेटर म्हणून काम करतं, म्हणजे जेणेकरून औषधाचा फक्त पसरणं नाही तर ते भिनण्यासाठी सुद्धा क्रेसिल खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला काम करतं. धन्यवाद. मी इथं आज वनिता ऍग्रोचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिलो आणि मला इथे बोलण्याची संधी मिळाली, याबद्दल मी सर्व मान्यवरांना शेतकऱ्यांचा मनापासून